नमस्कार मित्रांनो, मी रोहन आणि तुम्ही पाहत आहात रोहन अनफिल्टर माझं बीड सिरीज. या सिरीजमध्ये आपण बीडमधील विकास कामं, बदल आणि ग्राउंड रियालिटी जोडून पाहतो. आजचा व्हिडिओ आहे धामणगाव रोड, एक असा रस्ता ज्याने 7 वर्ष संघर्ष पाहिला आणि आता बदलाच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. एकेकाळी हा रस्ता म्हणजे खड्ड्यांचं साम्राज्य होतं. दुचाकी चालवणं म्हणजे जिजावर बेदायचं. अनेकदा अपघात आणि वाहन पलटी होण्याच्या घटना येथे घडल्या. नागरिकांच्या प्रचंड संतापही होता. हा रस्ता फक्त एक रस्ता नाही, 5 गावे आणि शहरातील 8 महत्त्वाच्या नगरांना जोडणारी जीवनवाहिनी आहे. पण मागील 7 वर्षापासून हा रस्ता उपेक्षा, वाद आणि अडचणींमध्ये अडकलेला होता. या मार्गावर भीमराव पिंगळे विद्यालय, भगवान विद्यालय, चित्रकला विद्यालय अशा अनेक शैक्षणिक संस्था आहेत. तसेच संत नामदेव नगर, क्रांतमारी, कृषी कॉलनी, नसोबा नगर अशा महत्त्वाच्या भागांना हा रस्ता जोडतो. ह्या रस्त्याच्या कामात अनेक अडचणी आल्या. कधी नदीचे प्रश्न, कधी रस्त्याच्या हद्दीवरून वाद, न्यायालयीन प्रक्रिया, काम सुरू व्हायचं आणि पुन्हा थांबायचं. एक वेळ अशी आली की बाजारपेठ ओस पडली, लोकांना हा रस्ता टाळायला सुरुवात केली. पण आता परिस्थिती बदलते. नाना रोडच्या मजबूतीकरणाचे 2 टप्पे पूर्ण झाले आहेत. सध्या पोलीस मुख्यालय ते पंढरीचा भाग आणि पुढे मंगल कार्यालयापर्यंत रस्त्याचे काम पूर्ण झालं आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळायला सुरुवात झाली आहे. आता रस्ता मजबूत केला जात आहे, वाहतूक पुन्हा सुरळीत होत आहे, लोकांचा विश्वास परत येतोय आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा रस्ता आता खड्ड्यामधून विकासाकडे वळतोय. या रस्त्याच्या सुधारण्यामुळे प्रवास सुरक्षित होईल, वेळ वाचेल, बाजारपेठ पुन्हा सक्रिय होईल, विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना मोठा फायदा होईल. अजून काही भागांचं काम बाकी आहे आणि स्थानिक नागरिकांची एकच मागणी आहे, उर्वरित टप्पा लवकर पूर्ण व्हावा. कारण 7 वर्षांची वाट पाहिल्यानंतर आता पूर्ण बदल पाहायची वेळ आली आहे. या व्हिडिओमधील माहिती न्यूज रिपोर्टवर आधारित असून त्यानुसार ग्राउंड अपडेट देण्यात आला आहे. तर धामणगाव रोडचा हा 7 वर्षाचा प्रवास खरंच आता सुखात प्रवासात बदलणार आहे का? तुम्हाला काय वाटतं? उर्वरित काम लवकर पूर्ण होईल का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओमधील असेच विकास अपडेट्स पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. कारण माझं बीट सिरीजमध्ये अजून खूप मोठे बदल दाखवणार आहेत. मी रोहन, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र.